अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या मनात असणाऱ्या अडचणी किंवा आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी आपण दूर कशा करू शकतो. तर श्री स्वामी समर्थ. तर स्वामी सांगतात, क्षमा ही एकच अशी गोष्ट आहे या जगात आहे की पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकतं. क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी होतो. ह्याचा अर्थ असा की आपल्या मनामध्ये खूप प्रॉब्लेम असतात, नाही का. आपल्या नात्यांमध्ये असतात, भाऊबंदकीमध्ये असतात, शेजाऱ्यांमध्ये असतात. म्हणजे त्या पण अडचणीच असतात की भांडणं होणं. दररोज भांडणं असल्यानंतर माणसाचं रिलेशन खराब होतं. झाल्याच्यानंतर तुमचे खूप असे प्रश्न असतात, शेजाऱ्याचे पण असतात किंवा आपल्या घरचे असतात, भावांमधले असतात. तर ते सुटत नाहीत, उलटं गुंता वाढत जातो. मग कधी कधी आपण कसं मनात ठेवतो की नाही, मला त्यांनी खूप त्रास दिला, मग मी का माफ करू किंवा मी का त्यांना क्षमा करू, मला किती त्रास दिला आहे. मग असं होतं. मग ज्या सोप्या गोष्टी असतात ना, ह्या आपल्या युगोमुळं, आपल्या रागामुळं ते जास्त गुंतागुंतीच्या होतात. आणि त्याच्यातून असं नाही आहे की त्यांना त्रास होतो किंवा समोरच्या व्यक्तीला होतो, आपल्यालाही तेवढाच होतो. त्यामुळं ना, अगोदर शक्य असेल तर तुम्हाला असं माफ करायला शिकायचं समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्या नात्यांमध्ये किंवा ज्या लोकांचा आपल्याशी संबंध येतो ना, अशा लोकांना पहिलं क्षमा करायला शिकायचं, सोडून द्यायला शिकायच्या काही गोष्टी. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील ना, ते बऱ्यापैकी निम्म्यापैकी तरी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सॉल्व्ह व्हायला मदत होते. कारण काही गोष्टींना तुमच्या फक्त मनातच असतात की असं केलं की असं होईल किंवा तसं केलं की तसंच होतं, हे होतं. ह्या अगोदर काढून टाकायचं. का तर प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन एक असूच शकत नाही. जेवढे माणसं असतात ना ह्या जगात, तेवढे त्याच्या प्रकारचे प्रॉब्लेम पण वेगळे असतात आणि त्याच्यावरचे सोल्युशन पण वेगळे असतात. त्यामुळं आपण लोकांचं ऐकण्यापेक्षा ना, आपल्या आयुष्यात काय चाललं आहे ते आपल्यापेक्षा दुसऱ्याला कुणाला जास्त समजू शकत नाही, एक तर स्वामींना किंवा आपल्याला. त्यामुळं आपणच त्याच्यातून सोल्युशन कसं निघल ह्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्याला जास्त फापट पसारा सांगत बसलं ना, ते वेगळ्या प्रकारचे कारणं सांगतात, वेगळे सोल्युशन सांगतात आणि ते काही ते अप्लाय होत नाहीत आणि त्याच्यातून काही मार्ग निघत नाही, उलटं जास्त वाढून बसतं. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे ना, हे आधी आपण बघायचं आणि समोरच्याचा पण विचार करायचा. असं नाही की आपल्याच स्वार्थासाठी आपलंच माझंच झालं पाहिजे ना, असं तसं नाही करायचं. दोन्ही बाजूनी विचार करायचा आणि मग त्याच्यातून मार्ग काढायचा. कमीत कमी ना, निम्म्या तरी तुमचे प्रॉब्लेम असतात, काय अडचणी असतात ना, त्या नक्कीच निघायला मार्ग निघतो त्याच्यातून. आणि तुम्ही असं केलं ना, त्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवलेला असतो. त्या दिवशी ना आपोआप मार्ग निघतो. अडचणीवर अजिबात लक्ष केंद्रित करायचं नाही. तुम्ही जे सोल्युशन आहे ना, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. आणि असं म्हणजे प्रॉब्लेम आहे असं वाटूनच द्यायचं नाही. हा आहे, ठीक आहे, निघन सोल्युशन. जास्त निगेटिव्ह नाही बोलायचं, पॉझिटिव्ह बोलत राहायचं. पुढच्याचं पण ऐकून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्याच्या बाजूने विचार करायचा. कधीतरी आपण त्याच्या बाजूने विचार केला ना, नक्कीच काहीतरी मध्य मार्ग निघतो. हे म्हणजे खरंच आहे. पहिल्यापासून तुम्ही बघा, आजूबाजूच्याचा पण कधी विचार करा. काय होतं, रागाच्या भरात आपण आपलाच विचार करतो, समोरच्याचा विचार करत नाही. असं नसतं की सगळी चूक त्याची असते. कधी म्हणजे प्रत्येक वेळेस आपली पण थोडीफार चूक असते आणि त्याची पण चूक असते. त्यामुळे त्यांना क्षमा करायचं ना, आपली जर चूक असेल तर ना, सरळ माफी मागायची आणि विषय संपवून टाकायचा. जास्त वाढवत बसायचं नाही. असं केलं ना, आपले 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि काय करायचं इगो करून तरी. आपण काय सांगा, इगो घेऊन असं आपण किती चुका करतो. स्वामी आपल्याला माफ करतातच ना, करतात ना. आपण किती मोठ्या चुका करतो. स्वामी म्हणजे देव असेल तर किती आपल्या चुका माफ करतात ते. मग आपण एखाद्या माणसाच्या किरकोळ असतील, काही कधी आपल्याला दुखावलं असेल, कधी बोलले असतील वाईट, आपल्याला खरंच लागलं असेल, पण ठीक आहे ना, वेळेनुसार थोडं म्हणजे विसरायचा प्रयत्न करायचा, माफ करायचा प्रयत्न करायचा. आणि तेव्हा म्हणजे आपण असं करतो ना, तेव्हा खरंच आपल्याला समाधान भेटतं. म्हणून हे आपण करायचा प्रयत्न करायचा. आणि आपल्या अंतःकरणात ना देव आहे असं आपण ठामपणे राहायचं की हा माझ्यात पण देव आहे. आपण म्हणतो ना, कणाकणात देव आहे, तर आपल्यात पण देवाचा अंश आहे, आपण पण देवाची लेकरं आहेत. मग हे आपण असं दाखवून द्यायचं की नाही बाबा, आपल्यावर देव आहे, आपल्याबरोबर आपलं त्याचा अंश आहे. आपण काय राक्षसाचे आपले पूर्वज राक्षस वगैरे नव्हते, आपण देवाचेच अंश आहेत, असं आपण वागायचं.
मग हे केल्यानंतर बऱ्यापैकी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि तुम्हाला त्रास कमी होतो. हे करायचं. आणि आपल्यातलं जर समजा देव पण संपलं ना, आपल्यातला माणूस पण संपत. मी काही जास्त असं तुम्हाला सांगणार नाही आहे, पण हे खरं आहे. ह्याच्यावर एकदा विचार करून बघा शांत बसल्याच्या नंतर. आणि आवडत असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.